समवेत कॉम्बॉक्समध्ये जरी ते मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये असले तरी त्यांच्यावरती जबाबदाऱ्या भरपूर आहेत. आयोजकांसोबतच समालोचनाची पण काही जबाबदारी आहे. सध्या तरी ती आमच्यावरती सोपवलेली आहे, पण एकाच इनिंगसाठी त्यांचा आवाज आपण ऐकूया, कारण खालापूरमधील मराठीचा एक बुलंद आवाज आहे. नक्कीच संदेशजी कांबळे साहेब आम्हाला सांगतायत की उद्याची रात्र नक्कीच आम्ही या स्पर्धेमध्ये असायला पाहिजेत. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि ऑन कॉमेंट्री बॉक्स मराठीचा आमचा गोड आवाज खालापूर तालुक्यातील मयूर कांबळे सर. थँक्यू. थँक्यू मानस. सर्वांचं मनापासून आपण स्वागत करूया. संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 सेकंड राऊंडची सेकंड मॅच. एका बाजूला अंबिका चौक परिसरामधून इथे दाखल झालाय. बलाढ्य उत्कर्ष सावळे टीमला त्यांनी पराभूत केलं आणि दुसऱ्या बाजूला धामोते संघ आहे ज्याने बलाढ्य दर्गे ब्रदर्स काटरंग टीमला परास्त केलं. अशा दोन टीम दरम्यानची मॅच आहे. टॉस जिंकलाय चौक टीमने, अंबिका चौक टीमने, आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय बॉलिंगसाठी आलाय तो साहिल चौधरी. स्ट्रायकर एंडला नितीन विरळे आणि करपेश विले. चांगला फटका टॅप केलाय कव्हरच्या दिशेने. मोठी विकेट मिळू शकली असती पहिल्या बॉलवरती, आणि काय घडलंय इथे जीवनदान मात्र दिलं जाते आन बान शान दामोदे गावची नितीन विरलेला. मजल सामन्यामध्ये सावरुली संघ पुढे सरकलाय. अश्विता 11 या नावाने संघ पुरस्कृत करण्यात आला आणि अश्विताचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं गिफ्ट सावरुली टीम देईल का आज या रात्रीमध्ये. हा बॉल आतली कडा पाठीमागच्या दिशेने. दोन क्षेत्ररक्षक तिथे होते, त्याच्यामधून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे कल्पेश विर्लेच्या बॅटमधून चौकार. वरती कदाचित जर विकेट आली असती पहिल्या बॉलवरती तर हा चौकार देखील आला नसता, कारण स्ट्राईक रोटेशन झालीच नसती. सो या छोट्या छोट्या गोष्टींची पाहणी करावी लागेल अंबिका चौक या टीमला. नुकताच कलोदच्या मैदानावरती याच दोन टीम दरम्यान सामना झाला होता. त्या टीममध्ये अंबिका चौक संघाने सामना जिंकला होता. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शफॉल होऊन ऑन साईडला बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चांगलं कमबॅक साहिल चौधरीचं. साहिल चौधरी हा असा गोलंदाज आहे ना, ज्या ज्या वेळेस त्याच्यावरती मार पडतो त्या त्यावेळेस चांगली बॉलिंग, चांगल्या टप्प्यावरती व्हेरिएशन दाखवत असताना तो नेहमीच बॉलिंग करत असतो. तेच चित्र या मैदानावरती दाखवतोय. इथे चेस करण्याचा प्रयत्न, बाहेर थोडासा टाकला, शरीरापासून दूरवर ठेवणारा बॉल सरळ यष्टीरक्षक उत्कर्ष मते याच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आहे. मोक्ष ओसवाल साहिल साठी. साहिलने जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000चा कॅश प्राइस त्याला दिलं जाईल. कल्पेश समोर. इथे फुलटॉस बॉल डान्सिंग डाऊन द ग्राउंड. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. षटकार. धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 11 धावा धावफलकावरती. 11 धावा धावफलकावरती. नितीन विरळे मागच्या मॅच मध्ये लवकर बाद झाला, परंतु कल्पेश विरले देखील धाकड फलंदाज आहे, अटॅकिंग बॅट्समन आहे. ज्या ज्या वेळेस कमी बॉल असतात ना त्या त्या वेळेस मोठे फटके मारण्यामध्ये माहिर असणारा हा फलंदाज कल्पेश जाधव. बॅटिंगसाठी स्ट्रायकर एंडला प्रथमेश दामोदे. कल्पेशजी विरळेने पुरस्कृत केलेला संघ. इथे ऑन साईडला पुनश्च फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल बघायला मिळाला तो साहिल चौधरीचा. षटक संपले. पहिलं स्वतःवरती नाराज आहे, कारण त्याला माहिती आहे पहिल्या बॉलवरती जर विकेट आली असते तर कदाचित एक वेगळं चित्र बघायला मिळालं असतं, परंतु दोन मोठे फटके त्याच्या विरोधामध्ये आले. पहिलं षटक संपलंय आणि अंबिका चौकच्या विरोधामध्ये प्रथमेश दामोदे संघ जाऊन पोहोचलाय 11 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. बॉलिंगसाठी दाखल होतोय नैनेश पवार. मागच्या 5-6 वर्षापूर्वी जर तुम्ही गेलात ना त्या त्यावेळेस नैनेश पवार या मैदानावरती या परिसरामध्ये खेळण्यासाठी यायचा. त्यावेळेस भरपूर मोठी गर्दी या खेळाडूला बघण्यासाठी व्हायची. तोच गोलंदाज, तोच फलंदाज
जो अंबिका चौक पासून त्यांनी सुरुवात केली आणि रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचे एक वेगळे वळण निर्माण त्याने केलं, तोच फलंदाज तोच गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. आज मोठमोठे संघ बघायला मिळाले, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या मैदानामध्ये आनंद घेतात, त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करू या स्पर्धेमध्ये. KTCच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक जोडले गेले त्यांचं देखील मनापासून आपण स्वागत या स्पर्धेमध्ये करू. नैनेश पवार आलाय बॉलिंग ट्रॅकवरती, स्पीडअप करा कारण 15 मिनिटांमध्ये 3 षटकं होणं देखील गरजेचं आहे. सो एक चांगलं बॅटल बघायला मिळेल कल्पेशच्या विरोधामध्ये नैनेश. इथे ऑन साईडला खेळलाय फटका, बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगली फिल्डिंग झाली आहे, भरपूर अंतर कव्हर केलं आहे, ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि नितीन करतोय कंप्लीट. 2 धावा, 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावरती. 13 धावा, अजून एक मॅच बाकी आहे. सावली संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ जिंकेल या मॅच मधून. पहिल्या रात्रीमध्ये आपण बघितला नावंडे संघ अंतिम 5 मध्ये पोहोचलाय. काल कराडे बी संघ अंतिम 5 मध्ये पोहोचलाय. इथे पाठीमागच्या दिशेने चांगला फटका आहे, परंतु त्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. आउटफील्ड थोडीशी ओळी असल्या कारणाने तो पेस मिळत नाहीये, टप्पा पडून तो बाउन्स मिळत नाहीये. आउटफील्ड थोडीशी स्लो बघायला मिळते आणि त्याचा फायदा मिळतोय तो अंबिका चौक टीमला. एकूण धावा 14. 14 धावा. नैनेश पवार एक व्यावसायिक खेळाडू. इथे एका हाताने नो लुक शॉट, बॉल असं वाटलं सीमारेषेच्या पलीकडे जाईल, परंतु कॅच कंप्लीट होते आणि कल्पेश विरळे बॅक टू द डगआउट. नितीन विरळेला काहीतरी करावं लागेल कारण मागच्या मॅचमध्ये त्याची बॅट बोलली नाही, या मॅचमध्ये ती बोलकी करावी लागेल कारण धामोती संघ ज्या ज्या वेळेस मैदानामध्ये उतरतो ना त्यावेळेस एकच नाव जे चर्चेचं राहिलंय अर्थातच नितीन विरळे. बॅटिंगसाठी दाखल झालाय मागच्या मॅचचा हिरो. 22 धावसंख्येची इनिंग दाखवली होती या फलंदाजाने. इथे चांगला फटका आहे बिडॉनला, डायरेक्ट हिटची संधी आहे, परंतु पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सुरक्षित पोहोचतायत. मनोजी पाठारे यांचं या ठिकाणी आगमन झाले. मी त्यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. एक यशस्वी आयोजक देखील ते आहेत. ते फक्त दिशा दाखवली आहे या बॉलवरती. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या दिशेने दुसरी धाव पाहिजे नितीनला आणि आता कोणता फलंदाज रनआउट होईल हे पाहणं आता फार गरजेचं असेल आणि स्ट्रायकर एंडला चेक केलं जाईल आता कारण दाभोलकर सरांनी तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. KTC लाईव्हचं देखील कौतुक आपण करू कारण पहिल्या रात्रीपासून ते आत्तापर्यंत क्लिअरिटी, क्वालिटी या सगळ्या काही गोष्टी त्यांनी दाखवल्यात. अजिंक्य पवार यांची ही वाहिनी, जे यश त्यांना मागच्या 2-3 वर्षामध्ये मिळालंय त्याचं नक्कीच कौतुक आपण केलं पाहिजे. चेक केलं जाईल, कोणीही तिथे येऊ नका. जे तिसरे पंच आहेत ते डिसिजन देतील तुम्हाला. सो आपण चेक करू आता. स्ट्रायकर एंडला तर स्ट्रायकर एंडला नॉट आउट आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला आता कव्हर चेक आपण करतोय. नॉन स्ट्रायकर एंडला आता नितीन विरळे तर सेफ आहे, परंतु
चेक आपण आता करतोय नॉसा क्रेडला. बाद आहे फलंदाज नॉसा क्रेडचा. सो गणेशला परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागलाय तो धामोती संघाला. नैनेश पवार पुनश्च बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. समोर नितीन विरळेला आपण बघतोय. इथे पाठीमागच्या दिशेने भरपूर शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. पाठीमागच्या दिशेने मारायचा होता फटका. पंच डिसिजन चेक करायचं आहे का? बॉल ओव्हर झाली आहे. सो 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा 8च्या सरासरीने 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिथे नितीन विरळेला आपण बघतोय 5 वरती खेळतोय. नवनाथ खेळतोय 0 धाव संख्येवरती. सुंदर षटक बघायला मिळाला ते नैनेश पवारचं. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन संकेत माळी. संकेत माळी हे षटक घेऊन आलाय. उत्कृष्ट मते आपण बघतोय यष्टांच्या मागून या टीमला लीड करतायत. चौक परिसरामधील ही टीम सातत्याने चर्चेमध्ये राहणारी टीम आहे. अंबिका चौक. नैनेश पवार आपला अनुभव दाखवत असताना 16 धावा फक्त धावफलकावरती 8च्या सरासरीने शेवटचं षटक आहे. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण बघतोय संकेत माळीला बॉलिंग ट्रॅकवरती. फुल टॉस बॉल बाहेरची कडा असं वाटतंय. फ्लाय स्लिपच्या दिशेने बॉल. व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलाय. सो बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. एक्स्ट्राची धाव 1+1 2 मिळत आहेत. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 18 आकड्यावरती. 18 धावा धाव फलकावरती. किमान 30 पर्यंत जाणं गरजेचं असेल. कारण नितीनने देखील माहिती आहे समोर देखील धाकड फलंदाज आहेत. कलोदच्या मैदानावरती या टीमला त्यांनी पराभूत केलं होतं स्पर्धेमध्ये. तो रिव्हेंज घेण्यासाठी ही टीम मैदानामध्ये नक्कीच दाखल झाली असेल. इथे ऑन साईडला फटका तर फसला असं वाटतंय परंतु तिथे कोणताही क्षेत्ररक्षक पोचत नाहीये. अंतिम क्षणी फिल्डिंग होईल. 2 धावा मिळतील त्या नितीन विरळेला या बॉलवरती. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावरती. 20 धावा. अजूनही चेंडू बाकी ते 5 बॉलमध्ये किमान 2 मोठे फटके जरी आले तरी एक चांगलं टार्गेट उभं राहील प्रथमेश दामोदी संघाचं. फटका सुंदर आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. 6 धाव संख्येसाठी षटकार. खेळ संपलाय. 26 धावा. पहिले 2 षटक अप्रतिम पडली अंबिका चौक संघासाठी परंतु हे षटक पहिला बॉल त्याने स्वर टाकला तेथे सिंगल स्ट्राईक रोटेशन. त्यानंतर आली 2 धाव आणि त्यानंतर हा षटकार. महागडी कामगिरी. 2 चेंडूमध्येच भरपूर धावा खर्च केल्या संकेत माळीने. त्याला आता कमबॅक करण्याची गरज आहे. इथे दांडीगुल काय केलं नितीन विरळेने आणि नितीन विरळेला परतावं लागेल.
संकेत माळी मिळवतोय विकेट. असं वाटलं त्याला लेग स्टंपच्या बाहेर बॉल आहे, परंतु आतमध्ये चेंडू आला, कारण लेफ्ट हँडेड गोलंदाजी करतोय. इथे अगोदर बॅट फिरली, पंचांचा इशारा तिथे येत सर वाईट बॉलचा, आणि एकने धाव फलक जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. रनआउटच्या स्वरूपात बाद होते फलंदाज. दामोदे संघाचा आता हरीश जातोय बॅटिंग करण्यासाठी. योगेश जातोय बॅटिंग करण्यासाठी. इथे पाठीमागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, वेगाने धाव कंप्लीट करत असताना फलंदाज दोन्ही बॅट्समन बघायला मिळाले, आणि या दोनने धाव फलक जाऊन पोहोचताय 29 या आकड्यावरती. 29 धावा, अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या ओव्हर मधले. 2 बॉल अजूनही बाकी आहेत. हे 17 संपतील. शाकिर एंडला पुनश राहुलला आपण बघतोय. इथे पुनश पाठीमागच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक शॉट आहे पण सांगतायत लेग बाईटची धाव आहे. एकने धाव फलक जाऊन पोहोचेल 31 धावा. 31 धावा शेवटचा बॉल असेल. 30 पेक्षा जास्त टार्गेट सेट झाले दामोदर संघाचं. आता कितपत टार्गेट जाऊन पोहोचेल, कारण शेवटचा चेंडू आहे, शेवटचा बॉल आहे. किती धावा येतील या बॉलवरती. इथे मोठा फटका मारला आहे पाठीमागच्या दिशेने. फ्लायस्लिपचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. कॅच ड्रॉप, दुसरीचा प्रयत्न सुरू केलाय, आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट होत असताना तिसरी मिळणार नाही. रनआउटच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. एकूण धावा 2 ने 33 आणि 18 बॉल आणि 34चं टार्गेट सेट केलंय अंबिका चौक टीम समोर. या 18 बॉल मध्ये 34चं टार्गेट आहे, आणि जशी सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकूया मानस मनोहर यांचा आवाज. थँक्यू.
तो बहुत बहुत शुक्रिया मयूर जी कांबळे सर, तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का, सभी क्रिकेट खिलाड़ियों का। संघर्ष मित्र मंडल आयोजित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर ट्रॉफी 2026 में मैं आपका अपना मानस मनोरे आप सभी का हार्दिक स्वागत करूंगा। प्रतियोगिता की तीसरी रात और मैदान के अंदर दूसरे राउंड का दूसरा मुकाबला इन एक्शन में 18 गेंदे और जीतने के लिए 34 का रन चेज। ऑन स्ट्राइक एंड पर नयनेश पवार, तो उनके साथ साहिल चौधरी और गेंदबाज है नितिन विरले। पहली गेंद टप्पा खाने के बाद लोअर बाउंस बीटन द बैटर। डॉट बॉल के साथ स्टार्ट। पावर प्ले का ओवर, 2 खिलाड़ी बाउंड्री लाइन पर तैनात किए जा चुके हैं। फील्डिंग की बात करेंगे तो अच्छा फील्ड सेटअप है नयनेश पवार जो ऑन साइड पर ज्यादा रन बनाती है, और अच्छा सेटअप नितिन विरले की तरफ से। जड़ में डाली यॉर्कर, तेज तर्रार थी, मिस फील्डिंग भी हुई और उससे मिस फील्डिंग के कारण नयनेश पवार और उनकी टीम को पहले ही रन्स मिलेंगे। अकाउंट इज ओपन बाय 1 रन। नयनेश पवार के बारे में बात की थी, एक समय था जब रायगढ़ की डिस्ट्रिक्ट लेवल टीम में भी खेल चुके हैं। अगर वो लेग इंजरी उनको न होती तो हमारे विभाग की एक करण अंबाला थे, क्योंकि जिस तरीके की बैटिंग बॉलिंग इनके पास थी। ओह बढ़िया स्ट्रोक साहिल चौधरी, इस टीम का ये स्टार नौजवान मिड विकेट सीमा रेखा के बाहर भेजेगा गेंद को 6 रनों के लिए। शुरुआत की है, एक और बढ़िया स्ट्रोक, गैप में बॉल, रुकेगी नहीं साहिल चौधरी का वार, और आएगा एक और नंबर 4। फियर व्हेन आई एम देयर, एक और छक्का लगाएंगे। डॉट बॉल है ये, बिल्कुल बल्ले और गेंद का संपर्क नहीं था। डॉट बॉल की समाप्ति, इसी डॉट बॉल के साथ P1 का मैंडेटरी पावर प्ले का ओवर समाप्त। चेस करने थे 34 और पहले ओवर के बाद बनी है 17 रन बगैर नुकसान। स्कोर कार्ड पर आने वाली गेंदें बचेंगी 12 और जीतने के लिए 17 रनों की जरूरत। बारह गेंदे 17 रन। नयनेश पवार का बल्ला चला तो इसी ओवर में ये मुकाबला खत्म हो सकता है, लेकिन धामोते टीम गेंदबाजी की ताकत दिखानी पड़ेगी। मैंने बात की थी कि करण घनसोलकर की आंबिवली टीम के सामने वारदोली मैदान पर 28 के टारगेट को ये टीम ने डिफेंड किया था। यानी ये टीम अच्छा खेलती है, प्रेशर सिचुएशन में अपने आप को साबित करती आई है, और इसी वजह से खालापुर पनवेल तहसील में भी इस सीज़न इन्होंने नाम कमाया। लेकिन क्या वो प्रेशर हैंडलिंग दोबारा से नज़र आएगी? क्या वो अच्छा खेल दोबारा नज़र आएगा? क्या वो रनों का डिफेंस दोबारा दिखाई देगा? ये मैदान पर जाने के बाद पता चलेगा। गेंदबाज आएंगे नवनाथ। दूसरी ओवर की शुरुआत 12 में 17 बनानी है। पहली गेंद बीट करते हुए लेकिन डाउन द लेग साइड। अंपायर कॉल वाइट बॉल। बॉलिंग टीम का रिव्यू जो वो यूज करेंगे, ऑन फील्ड अंपायर को किया जाएगा चैलेंज।
थर्ड अंपायर केटीसी की क्लियरिटी एंड क्वालिटी में करेंगे चेक और आपको डिसीजन बताएंगे। रिव्यू सक्सेसफुल, इट इज फेयर बॉल। बिल्कुल ये फेयर बॉल है क्योंकि ये स्टंप लाइन के ऊपर से ही थी और ये डॉट बॉल होगी, यानी रिव्यू रिटेन भी होगा। दामोती टीम को रिव्यू दोबारा से लेने का मौका मिलेगा। रिव्यू सक्सेसफुल हुआ, डॉट बॉल आई और विकेट कीपर ने ये डीआरएस लिया था क्योंकि विकेट कीपर के पास सबसे क्लियर विजन था कि ये फेयर बॉल थी। अच्छा रिव्यू है ये। ऑन साइड पर खेला है, रफ्तार है, शॉट में गेंद जाएगी सीधा डीप स्क्वायर लेग पर। पिछले मैच में भी मैंने कहा था हाथनोली टीम हारी, सबसे बड़ा कारण फील्डिंग, और यहां पर दोबारा से मिस फील्डिंग, 4 रन। जीतने के लिए आने वाली 10 गेंदों में 13 क्या होगा कालिया, इसकी याद आपको आती है जब 13 का आंकड़ा आता है। 13 पर तालियां भी होती है। फिलहाल तो तालियां बल्लेबाज के लिए बजेंगी क्योंकि उन्होंने एक चौका लगाया। हालांकि यहाँ पर एक सिंगल था लेकिन वो मिस फील्डिंग। ये चौका जो है इस मैच में बड़ा इम्पैक्ट क्रिएट कर सकता है। 10 में 13 जड़ में डाली थी, काउ कॉर्नर और नैनेश पवार सिंगल ही लेंगे। मिस फील्डिंग हुई लेकिन एक के साथ संतुष्टि हुई। नैनेश पवार को पता है कि साहिल चौधरी अच्छे फॉर्म में है और जो खिलाड़ी फॉर्म में होता है उनको स्ट्राइक देना बहुत ज़रूरी। भले ही वो सीनियर खिलाड़ी है हो, लेकिन वो जूनियर खिलाड़ी को स्ट्राइक देते हुए उनको उनकी उतनी लाइमलाइट देते हुए और वो देना भी बहुत ज़रूरी है क्योंकि ईगो इस खेल में बड़ा नहीं होता। आप ईगो से अगर खेलेंगे तो कभी बड़े खिलाड़ी नहीं बन सकते। आपको अपना ईगो साइड में रखना होता है और अच्छे खेल को बढ़ावा देना होता है जो बहुत ज़रूरी। और साहिल चौधरी भरोसे पर खरे उतरेंगे। कमाल का स्ट्रोक, तारा मंडल में रात के तारे दिखाए, ये लंबा छक्का। मात्र 6 रनों की जरूरत अब जीतने के लिए। जड़ में डाले यॉर्कर बॉल, एलबीडब्ल्यू की लाउड अपील। देयर इज नो सिग्नल फ्रॉम द अंपायर, यानी कि यहां पर बल्ले का किनारा था। अगर यहां से वो डिसीजन नहीं आता ऑनफील्ड अंपायर की तरफ से कोई भी, तो ये बल्ले का किनारा था। उसी वजह से वो एलबीडब्ल्यू के लिए अपील उन्होंने मानी नहीं और एक रन भी यहां से मिला। डाउन द लेग साइड, वाइड बॉल, क्लियर वाइड है। इस बार कोई रिव्यू इस्तेमाल नहीं किया जाएगा क्योंकि क्लियर वाइड। मात्र जीतने के लिए अब रन जो चाहिए वो चाहिए मात्र 4 क्योंकि 30 तो बनी है। यहां से बल्ला घुमा एक और बार, डॉट बॉल मैदान के अंदर आपको आती हुई नजर आएगी। अभी भी मैच है, ओवर की यहां से होगी समाप्ति और इसी ओवर के साथ यस ओवर की समाप्ति हुई है। डॉट 4, एक सिंगल, एक और डॉट। ओवर हो चुका है। एक वाइट बॉल थी, 7 गेंदें हुई जिसमें 6 लीगल, एक वाइट बॉल। 2 ओवर के बाद आपने 15 की औसत से 30 बनाई है, 6 गेंदें बची है और 4 रनों की आपको जीतने के लिए ज़रूरत।
गेंदे 4 रनों की जरूरत। ऐसा ही मैच हमने देखा था जहां पर काटरंग टीम जिन्होंने आखिरी ओवर में लड़ाई की थी 6 में 4 को बचाने के लिए ऑलमोस्ट सफल हो गए थे, लेकिन वो मुकाबला उनको गंवाना पड़ा। यहाँ पर भी 6 में 4 चाहिए, लेकिन जैसी बैटिंग लाइनअप है, बैटिंग लाइनअप छोड़िए, जैसे ये दो बल्लेबाज है और खेल रही है, ये मुकाबला पूरी तरीके से अंबिका चौक की तरफ बिल्कुल तैनात है, क्योंकि 6 गेंदों पर मात्र 4 चाहिए। साहिल चौधरी 6 गेंदे 23 रन बनाइए, ऑलमोस्ट वो 400 का स्ट्राइक रेट, जो स्ट्राइक रेट लेकर ये खिलाड़ी खेलता हुआ। आखिरी ओवर गेंदबाजी ट्रैक पर कल्पेश इस टीम के जो है ऑलराउंडर। पहली गेंदबाज लेगा किनारा, कैच हो सकता था, मौका बनाया था लेकिन निकल गया। मुश्किल था लेकिन आपको पकड़ना चाहिए था। अगर ये कैच होता तो ये मैच होता, लेकिन ये कैच छूटा है तो ये मैच भी आपकी तरफ से छूट सकता है। गेंदें बचेंगी 5, जीतने के लिए 3 रनों की जरूरत। कल्पेश क्या इस मुकाबले में चमत्कारी गेंदबाजी कर सकती है? ऑन साइड पर खेला है, भले ही कनेक्शन बेहतर हो या ना हो, सिंगल डबल भी अंबिका चौक टीम को वो जीत दिलाने वाली है। तो इनको सिर्फ सिंगल डबल लेनी है, डॉट गेंदें नहीं खेलनी, क्योंकि अब मात्र 4 गेंदें और जीतने के लिए 2 रनों की जरूरत। 32 आपने बनाई है। ओनली 2 रन्स आर नीडेड इन रिमेनिंग 4 बॉल्स। वन साइडेड ये मैच हो रहा है फिलहाल, क्योंकि एक भी विकेट नहीं निकाली। और जिसकी बात मैंने हमेशा की, ब्रेक थ्रूज आर वेरी मच इंपॉर्टेंट व्हेन यू आर डिफेंडिंग द रन्स। इफ यू कांट टेक द ब्रेक थ्रूज यू विल लूज द गेम, जो हमेशा मैंने बात की है हल्के हाथों से। यहाँ पर भी एक सिंगल, बिल्कुल आराम से, इत्मीनान से, कोई जल्दबाजी नहीं है, कोई हड़बड़ाहट नहीं, कोई एग्रेशन नहीं, प्योर कामनेस एंड प्योर मैच्योर डिस्प्ले ऑफ बैटिंग ये टीम दिखाती हुई। 3 गेंदें अभी बची है, एक की अभी भी जरूरत इस मैच में। 33 बनाएगा इस स्कोर कार्ड पर। 3 बॉल्स 1 रन, 3 गेंदें 1 रनों की जरूरत। और अब ये टेस्ट मैच वाली फील्डिंग सेटअप, ये होता है हमेशा 3 में 1, क्रिकेट के इतिहास में बचाए गई है, लेकिन क्या यहाँ पर बचाए जा सकते? नहीं जाएंगे। Nainesh Pawar finishes off in style. The match win by team Ambika Chowk. Well done. Well played. ज्यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत. साहिल आपण यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच पारितोषिक घेण्यासाठी संदेश कांबळे साहेबांना विनंती करेन. कालच्या रात्रीचा शेवटच्या मॅचचा टॉस त्यांनी केला, आज पण त्यांनीच करावा. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण द्यायचं आहे. माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत जांभरूक या स्पर्धेचे सर्वा संदेश शेठ कांबळे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देणार आहोत.